नमस्कार मित्रांनो, मी बिरजू रघुवंशी। प्रथमतः सर्वांचे खूप खूप आभार। माझ्या पोस्ट आणि माझे व्हिडिओज तुम्हाला खूप आवडत आहे आणि त्याच्यावर भरघोस तुम्ही प्रतिसाद देत आहे, चांगले कमेंट्स येत आहे, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद। आज एक नवीन विषय मी घेऊन आलो। मी खूप साऱ्या सरकारी ऑफिसेसमध्ये जात राहतो, तहसील कार्यालय असो, नगर परिषद असो किंवा भूमापन असो, या सर्व कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहे, हा जो कर्मचारी वर्ग आहे, हा एक म्हणता येईल का आपल्या दुकानातल्या कामचोर कामगारासारखा असतो। त्याला एक काम जर तुम्ही 4 वेळेस सांगितले नाही तर तो तुमचं काम करतच नाही। हा एक गंभीरतेचा विषय आहे आणि सर्वच ऑफिसेसमध्ये हा विषय आहे। पण यावर आळा घालण्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम राबवतात। हा विषय यासाठी घेण्यात येत आहे कारण त्रास खूप वाढलेला आहे। स्पेशली भूमापन सारखं जे ऑफिस आहे, जिथं आखीव पत्रिका किंवा सर्वे किंवा मग तुमच्या भूमापनची मोजणी, ह्या साऱ्या गोष्टीमध्ये वारंवार तारखा दिल्या जातात। तुम्हाला डोमेसिल काढायचा आहे, कधी तो सरकारी अधिकारी जागेवर नाही राहणार, कधी तो वेळेवर तुमचं काम नाही करणार आणि गेले तो आपल्या मूडमध्ये नसला, त्याचं मूड काम करायचं नसला ते एक तारीख देऊन देईन, या तारखेला या असं म्हणणार। तर ह्या साऱ्या गोष्टीवर कुठंतरी आळा व्हायला पाहिजे। सरकारी कर्मचाऱ्यांची जी अरेरावी आहे, काम चोरी आहे आणि तारीखवर तारीख देण्याची जी पद्धत आहे, हे पद्धत कुठंतरी थांबली पाहिजे। ह्या सर्व कामावर आळा घालण्यासाठी मी एक छोटंसं फॉर्मॅट तयार केलं आहे। हे फॉर्मॅट मला तयार करून आज वर्षभर झालं, पण कुठंतरी कोणाचा सपोर्ट भेटत नाहीये किंवा सरकार किंवा जर पक्ष असला तर पक्षाने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे किंवा सरकारी अधिकाऱ्याने यावर विचार करायला पाहिजे। हे एक स्वाक्षरी पत्रक आहे, थोडंसं उलटं दिसत असेल तुम्हाला। हे आहे अधिकारी स्वाक्षरी पत्रक। या पत्रकामध्ये आम्ही काही विषय नमूद केलेले आहे। या विषयामध्ये आहे, पहिलं तर आहे अर्जदाराचं नाव, त्याचा पत्ता, अधिकाऱ्याचं नाव, कामाचं नाव, काम न करण्याचे कारण आणि दिलेली तारीख। या सर्व गोष्टीवर त्याचं जेव्हा दिलेली तारीख जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाता तो तारीख देईल आणि अधिकारी सही मारेल का आज मी या तारखेला तुमचं काम केलं नाही। त्यानंतर तो दुसरी तारीख देईल आणि पुन्हा साईन मारेल का या 2 तारखेतही मी तुमचं काम केलं नाही। त्यानंतर तो तिसरी तारीख देईल आणि तिसऱ्या तारखेवरही जरी त्यानं काम केलं नाही तर तुम्हाला तो साईन करून देईल का मी या 3 तारखेत काम केलं नाही। त्यानंतर आम्ही या 3 तारखेत जर आपलं काम झालं नाही तर आमच्या कार्यालयीन पत्त्यावर नंबरवर फोन करा। म्हणजे कुठंतरी त्याच्यावर 3 तारख्या द्यायचं बंधन होऊन जाईल आणि 3 तारख्या जर त्यानं दिल्या तर आपण त्याला विचारू शकतो का मी 3 वेळेस तुमच्या ऑफिसमध्ये आलो पण 3ही वेळेस माझं काम झालं नाही। तर कुठंतरी सरकारी अधिकारी जोही ऑफिसर आहे तो कुठंतरी थांबेल आणि तारखा द्यायच्या वेळेस विचार करेल का जर 3 तारखेत काम नाही झालं तर आपण कुठंतरी त्याला आळा घालू शकतो। हा विषय खूप गंभीरतेचा आहे। जर तुम्हाला माझं हे पत्रक आवडलं तर माझा पत्रकावर कमेंट करा का हे चांगली वस्तू आहे आणि व्हायला पाहिजे। आणि प्रत्येक ऑफिसमध्ये असं एक कागद असायला पाहिजे ज्याच्यावर तारीख राहील आणि तो तारीख सरकारी अधिकारी देईल। कुठंतरी त्यांना दिलेली तारीख जर तो चुकवत आहे म्हणजे कुठंतरी तो कामचोरी करत आहे। हा विषय तिथं निर्माण होईल आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर कुठंतरी आपल्याला आळा घालता येईल आणि त्यानं काम केलं पाहिजे असं त्यालाही वाटेल आणि आपल्याजवळ एक प्रूफ राहील का मी एवढ्या तारखेपर्यंत इथं आलो, एवढ्या तारखेवर इथं आलो आणि माझं काम नाही झालं। धन्यवाद। जय महाराष्ट्र।